भीमा कोरेगाव दंगलातील गुन्हे परत घेण्यासाठी उपोषण। भीमा कोरेगाव येथील दंगलीमधील भीमसैनिकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासह विविध मागण्यांसाठी विकास लहाने यांनी दिनांक 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस होता। भीमा कोरेगाव येथील दंगलीचे गुन्हे दाखल झालेल्या भीमसैनिकांवरील गुन्हे त्वरित परत घ्यावे, SC/ST वर्गीकरण व क्रिमिलेअरची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण भागातील रहिवाशांना 5 लाखाचे अनुदान द्यावे, जालना येथील मोती तलावात तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवावी, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत गौतम बुद्धाचे नाव देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास लहाने हे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। दिनांक 19 सप्टेंबर पासून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस होता। प्रशासनाने अद्यापही आमच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। जय भीम नमो बुद्धाय। मी विकास लहाने। मी 19/9/2024 पासून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेला आहे। माझी राज्य सरकारला प्रथम मागणी आहे की 2018 साली भीमा कोरेगाव प्रकरणात जे भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजे। पण 6 वर्ष झालेत या सरकारने आमच्या भीमसैनिकावर जे गुन्हे दाखल झालेले ते वापस घेतलेले नाहीत। माझी दुसरी मागणी अशी आहे की झोपडपट्टीमधील जे रहिवासी आहे TR कार्ड रद्द करून त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे। ग्रामीण भागातील रमाई घरकुल योजना 1 लाखाचे अनुदान 5 लाखापर्यंत करण्यात यावे। पहिली ते उच्च शिक्षण प्रत्येक क्षेत्रातील मोफत झालं पाहिजे। सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। SC/ST वर्गीकरण आणि क्रिमिनलची अट रद्द झाली पाहिजे। दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामकरण झालं पाहिजे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमानतळाला तथागत भगवान बुद्धाचे नाव दिले पाहिजे। गायरान धारक शेतकरी यांच्या ताब्यातील जमिनीचा तात्काळ सातबारा त्यांच्या नावावर केला पाहिजे। मी यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं, तेव्हा काही तुम्हाला त्या आंदोलनाला पाहिजे तितकं यश आलं असं म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला आता परत आंदोलनाला उपोषणाला बसावं लागतंय। यापुढे जरी प्रशासनाची अशीच कठोर भूमिका राहिली तर तुमची पुढील आंदोलनाची रूपरेषा कशी राहील? मी याच्या अगोदर पण मागच्या महिन्यामध्ये उपोषण केलेले 12 दिवस मला सरकारनं आश्वासन देऊन की तुमच्या मागण्या लवकर मान्य करू, पण तरी बी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही। आता मला डबल उपोषणाला बसत आहे। या उपोषणाचे बी 7 दिवस झालेले आहेत, तरी पण सरकारनं माझ्यावर पाहिजे तितक्या प्रमाणात लक्ष दिलेलं नाही। आता याच्या पुढे मी अजून तीव्र स्वरूपाचं जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जे सभागृहामध्ये जे आमदार खासदार बसले यांच्या घरासमोर मी आत्मदानाचा इशारा देईन। नाव सांगा तुमचं? मी विकास छगन लहाने, राहणार जालना।